माझ्या वैयक्तिक आयुष्यातले अनुभव देखील आहेत ज्योतिषाचे. त्यांनी मला सांगितलं होतं की तू अमुक अमुक वर्षी मरशील, तुझं या आता ज्या मुलीच्या प्रेमात आहे तिच्याशी लग्न होणार नाही. कुठेही तुम्ही ब्रेकिंग न्यूज ऐकली का की अमुक अमुक राज्यामध्ये अमुक अमुक अवतार आला आणि त्याने कोरोनाचा विनाश केला? आम्ही तुम्हाला डायरेक्ट त्या मोक्ष प्राप्तीच्या ठिकाणी नेऊन ठेवू. हम आपकी नैया यहाँ से वहाँ पार करा देंगे. इफ इट इज नॉट ट्रायल्ड, इट इज नॉट ए मेडिसिन, इट इज जस्ट अ केमिकल. भांग जी आहे कॅनॅबिस, हिला अगदी 3000 वर्षापासून वापरात असण्याचे लिखित पुरावे आहेत. चायनीज मेडिसिन मध्ये, इंडियन. मी लहानपणी असताना आमच्या माझं नदीचं गाव आहे दहीगाव, तिथे कोणी पाण्यावर बुडलं की त्याला चाकावर फिरवायची पद्धत होती. यांनीच जगाला पहिल्यांदा सांगितलं की डेक्झामेथाझोन जे आपल्या गावातले जनरल प्रॅक्टिशनर टोचतात कमरेवर, ह्या औषधाने कोरोनाच्या गंभीर रुग्णांचा जीव. एका फक्त बॉलिवूड मधल्या एका आत्महत्येवर 24 पैकी 22 तास बोलतोय. कोरोनाच्या तोंडावर अमेरिकन राष्ट्राध्यक्षाच्या निवडणुकीचा प्रचार सभा झाली. विचार करा, ही अस्मिता जी आहे धर्माची किंवा जातीची, भाषेची, प्रांताची, देशाची, या अस्मितेतून देखील एक मोठा युगो निर्माण होतो आहे. आणि जर तुम्हाला खरंच तुमचं अस्तित्व शोधायचं असेल, तुमचा स्व शोधायचा असेल, तर प्रश्न विचारायला सुरुवात करा. ओव्हर टू यू डॉक्टर संग्राम पाटील सर. सर्वप्रथम मी टोणगावकर नानांना एक आदरांजली वाहतो माझ्याकडून त्यांच्यासाठी खूप मंगल मैत्री. एरंडोलला जेव्हा आम्ही 6 वर्ष राहिलो तेव्हा आम्ही जे तिथे हॉस्पिटल सुरू केलं त्याचं उद्घाटन नानांच्या हस्ते झालं होतं. आणि महिन्याभरापूर्वीच मी सुडो सायन्स बद्दल नानांशी कम्युनिकेट केलं होतं आणि ते म्हणले होते की एकदा निवांत फोन कर, आपण चर्चा करूयात. पण ती चर्चा राहिलीच आणि माझ्या मनात ते राहून गेलं. तर मी आज सुडो सायन्सवर मुद्दामच त्यांच्या आठवणींना एक उजाळा देता यावा आणि त्यांची विचारसरणी पुढे नेता यावी यासाठी बोलणार आहे. तर कोरोनाने आपल्याला खूप गोष्टी शिकवलेल्या आहेत, पण हे सगळं आपण किती घेतो याच्यावर अवलंबून आहे. खरं म्हणजे आपण आपला विवेक किती जागृत ठेवून यातून ऍब्सॉर्ब करतो याच्यावर डिपेंड असणार आहे. तर सुडो सायन्स बद्दल बोलताना सर्वप्रथम मी इंग्लंडमध्ये काही वर्षांपूर्वी, एक 10 वर्षापेक्षा जास्त वेळ झाला तेव्हा आलो होतो. आणि इकडे सगळीकडे एव्हिडन्स बेस्ड मेडिसिन असं बोलणं असायचं. आणि मी MD असून देखील मला काही त्यातलं फारसं कळायचं नाही, म्हणजे ॲलोपॅथीचा, मॉडर्न मेडिसिनचा डॉक्टर. आणि मग मी जरा खोलात गेलो तर इथलं ब्रिटिश मेडिकल जर्नलमध्ये बुद्धाचं एक वचन त्यांनी पब्लिश केलेलं आहे 2003-04च्या आसपास. आणि त्यात बुद्ध असं म्हणतो की कुठलीही गोष्ट ही तुम्हाला तुमच्या घरच्यांनी सांगितली, पूर्वजांनी सांगितली, किंवा तुमच्या पुस्तकांमध्ये आहे, किंवा तुमच्या धर्मग्रंथांमध्ये आहे, किंवा तुमच्या गुरु किंवा ऋषी मुनींनी सांगितली आहे, किंवा ती तुमच्याकडे परंपरेने, रूढीने, मान्यतेने चालत आली आहे, म्हणून ऍक्सेप्ट करू नका. तर कुठलीही गोष्ट ऍक्सेप्ट करताना ती तुमच्या सदसद विवेक बुद्धीला पटते का, तुमच्या लॉजिकला पटते का, आणि ती तुम्हाला अनुभवातून सत्य आहे असं पटतं का तुमच्या अनुभवातून, तर ती माना. आणि याही पुढे जाऊन बुद्ध म्हणतो की त्याने तुमचा आणि इतरांचा, बहुजनांचा, सगळ्यांचा फायदा आहे का, मग ती आत्मसात करा आणि अंमलात आणा. तर खूप मोठं हे ब्रिटिश मेडिकल जर्नलमध्ये वाक्य होतं. मला आश्चर्य वाटलं. मित्रांनो, एका वाक्यात मॉडर्न मेडिसिन मध्ये एव्हिडन्स काय असतो याचं जर सांगायचं झालं तर, इफ इट इज नॉट टेस्टेड, इट इज नॉट ट्रू, इट इज नॉट फॅक्ट. जर एखादी गोष्ट टेस्ट केलेली नसेल, प्रूव्ह झालेली नसेल, तर ती खरी नाही, असं मानणारं आपलं मॉडर्न जग आहे, 21वे शतक आहे. याचा थोडक्यात आता मी उल्लेख करतो की आपल्याकडे जेव्हा पॅन्डेमिक सुरू झाला त्यावेळेला अनेक नामांकित ज्योतिषी जे भारतात आहेत त्यांचे व्हिडिओज आले. म्हणजे अगदी इकडे पश्चिमी जगात सुद्धा भारतातले ज्योतिषी काय सांगतायत पॅन्डेमिक बद्दल या संदर्भात बघितले गेले व्हिडिओ आम्हाला फॉरवर्ड झाले. आणि त्यातल्या बऱ्याचशा ज्योतिषींनी सांगितलं की ये राहू केतू वगैरे ते नेहमीच त्यांचं, ये एप्रिल तक खतम हो जाएगा, कोणी म्हणलं मे तक खतम हो जाएगा. आणि मला दुर्दैवाने असं म्हणावं लागतं की असं सांगणाऱ्या काही ज्योतिषी कोरोनाने संक्रमित झालेत आणि ते आपल्यात नाही येत आज. आणि ज्या बाबांनी, जे गुजरातचे बाबा म्हणले होते की ये मे तक चला जाएगा, ते स्वतः मला वाटतं मे मध्येच एक्सपायर झाले, मे जून मध्ये. पण पॅन्डेमिक गेलेला नाही. तर ह्या ज्या एव्हिडन्सच्या ज्या टेस्ट्स आहेत की हे तुम्हाला लॉजिकली पटतं का,
आणि दुसरी टेस्ट की हे तुम्हाला टेस्ट करता येतं का, प्रूव्ह करता येतं का. या दोन्ही टेस्टवर हे ज्योतिषशास्त्र फेल झालं. त्यांचं लॉजिकली पण पटत नव्हतं आम्हाला जे वाटत होतं मेडिकल फील्डला, आणि त्यांनी सांगितलेलं खोटं ठरलं. तर या गोष्टीचा आपण विचार केला पाहिजे की परत हे जेव्हा ज्योतिषांकडे आपण जातो आपल्या वैयक्तिक गोष्टी विचारायला, जर यांना एवढ्या सिंपल जागतिक स्तराच्या नॅशनल लेवलच्या गोष्टींवर प्रेडिक्शन्स यांचे चुकतात आणि साफ खोटे ठरतात, तर हे मला काय सांगणार आहेत. माझ्या वैयक्तिक आयुष्यातले अनुभव देखील आहेत ज्योतिषाचे. त्यांनी मला सांगितलं होतं की तू अमुक अमुक वर्षी मरशील, तुझं या आता ज्या मुलीच्या प्रेमात तिच्याशी लग्न होणार नाही, सगळं खोटं ठरलंय. त्यामुळे मी माझ्या अनुभवातून आणि माझ्या लॉजिक मधून हे शास्त्र आहे हे मानत नाही. पण अनेकांना ते अजूनही वाटतं. मला वाटतं की कोरोना आणि त्यातून जे चाललंय ही खूप मोठी संधी आहे लोकांना याकडे पुन्हा बघायची की खरंच हे शास्त्र आहे का, की हा काही लोकांच्या मान्यतेतून, श्रद्धेतून, अंधश्रद्धेतून चालत आलेला एक जस्ट प्रपंच आहे, व्यवसाय आहे. दुसरा याच्यामध्ये अजून एक मुद्दा स्युडो सायन्सच्या बाबतीत जो पुढे येतो तो हा की अनेक उपचाराच्या ज्या पॅथीज आपल्याकडे आहेत यांच्यावर चर्चा झाली सुरुवातीला. म्हणजे अगदी गोमूत्रापासून, शेणापासून, उन्हात बसा, काढा प्या, किंवा हे अमुक अमुक खा, हळद खा वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी पुढे आल्या. तर मित्रांनो याबद्दल, आणि मी सुरुवातीपासून या सगळ्यावर बोलतोय की कशाला पुरावा आहे कशाला नाहीये. मी साधे काही उदाहरणं तुम्हाला सांगतो की भांग जी आहे कॅनॅबिस, हिला अगदी 3000 वर्षापासून वापरात असण्याचे लिखित पुरावे आहेत चायनीज मेडिसिन मध्ये, इंडियन मेडिसिन्स मध्ये. आणि त्यावेळेला ते अस्थमामध्ये, मलेरियामध्ये, टीबी मध्ये, अगदी बऱ्याच गोष्टींवर वापरलं जायचं. पण यातल्या आज कुठल्याही गोष्टीत ते वापरलं जात नाही. हा साधा एक प्रकार आहे. गोमूत्र कदाचित त्यावेळेला काही आजारांवर ते वापरलंही गेलं असेल, पण आता मात्र गोमूत्र अमुक अमुक आजारात द्या असं कुठेच आपल्याला लिखित स्वरूपात असेल, पण तरी ते वापरात दिसत नाही. हेच स्वमूत्राच्या बाबतीत आहे. इकडे पश्चिमी जगामध्ये मान्यता आहे की तुम्हाला जेलीफिश जर चावला समुद्रातला तर तुम्ही स्वतःचं मूत्र त्याच्यावर लावायचं. पण आता लोकांच्या लक्षात आलंय की अरे याच्याने नुकसानच होतं, याच्याने फायदा होत नाही. म्हणजे जुन्या ज्या मान्यता आहेत उपचारासंदर्भाच्या त्या आज खऱ्या आहेतच असं नाही, किंबहुना त्यातल्या बऱ्याचशा या धोक्यादायक आहेत म्हणून बंद पडल्या आहेत. तशाच मी लहानपणी असताना आमच्या माझं नदीचं गाव आहे दहीगाव, तिथे कोणी पाण्यावर बुडलं की त्याला चाकावर फिरवायची पद्धत होती. मारुतीच्या देवळात न्यायची आणि चाकावर फिरवायची. आज आपण ते करत नाही, कारण त्यावेळेला ते उपयुक्त आहे असं मानलं जात होतं, पण ते आता उपयुक्त नाही. त्याच्याने उलट वेळ वाया जातो, ते हार्मफुल आहे हे आपल्याला कळलेलं आहे. साप उतरवण्यासाठी काय काय केलं जायचं आता लोकांना कळलंय. साप चावला की लोक दोरी बांधतात आणि हॉस्पिटलला घेऊन जातात. मग हॉस्पिटलला त्यांना अँटीस्नेक वेनम दिलं जातं आणि त्याने जीव वाचतात. म्हणजे जुन्या ज्या उपचार पद्धती होत्या त्या आज असं ठरलेलं आहे, असं प्रूव्ह झालेलं आहे की ह्या तेवढ्या प्रभावी नाहीत, किंवा या प्रभावी नाहीतच, किंवा या हार्मफुल आहेत म्हणून आपण त्या थांबवल्या आहेत. असंच काहीसं अनेक औषध प्रणालींच्या बाबतीत आहेत. आपल्याकडे हर्बल मेडिसिन, आयुर्वेद गेले 2-2.5 हजार वर्षांपासून अस्तित्वात आहे. त्यावेळेला आपल्या पूर्वजांनी काही गोष्टी सुरू केल्या आहेत, त्यांनी त्या लिहून देखील ठेवल्या आहेत. पण आपण जर असा आग्रह ठेवला की आजचा जो कोरोना आहे हा आमच्या पुस्तकांमध्ये 2000 वर्षापासून लिहिलेला आहे आणि आम्ही ते औषधं तेच वापरणार आणि असेच काढे देणार, आणि आमच्या होमिओपॅथीमध्ये असं 2 शतकांपूर्वी लिहिलंय आम्ही आर्सेनिक वापरणार, आणि त्याला जर प्रश्न विचारला कोणी की अरे बाबा याच्यावर प्रूफ काय आहे, तर मग तू आयुर्वेदाला विरोध करतोस, तू होमिओपॅथीला विरोध करतोस, किंवा सुरुवातीपासून मी हायड्रॉक्सिक्लोरोक्विनला विरोध करतो आहे. मी जाहीर व्हिडिओज मध्ये बोलतो आहे की आपला ICMR जे आहे ते एव्हिडन्स नसलेलं मेडिसिन वापरत आहे, म्हणजे मग मी ॲलोपॅथीला विरोध करतो असा अर्थ होत नाही. तर एव्हिडन्स हा वेगळा आहे, ते समजून घेणं गरजेचं आहे. होतं काय की मनुष्य हा इव्हॉल्युशनरी ब्रेन असलेला प्राणी आहे. आपण शोध घेत राहतो की हे खरंच आहे का, असं खरंच आहे का की हे खोटं आहे, म्हणून एक आपण स्टडी करत राहतो. याचं साधं उदाहरण बघा की पहिलं जे अँटीबायोटिक जे शोधलं गेलं ते त्यावेळेला जंतू मारत होतं, अँटीबॅक्टेरियल म्हणून काम करत होतं, परंतु ते अँटीबायोटिक आज तेच जंतू मारत नाही. त्याच्या पलीकडे जाऊन आपण वेगवेगळे सर्च केले, अँटीबायोटिक्सच्या वेगवेगळ्या पुढचे जनरेशन शोधले आणि मग ते अँटीबायोटिक्स आपण वापरतो. तर
अँटीबायोटिक सुरुवातीचं हे जंतू मारत होतं हे जरी सत्य असलं तरी ते आज लागू होत नाही. हा बदललेली परिस्थिती आहे ही आपल्याला लक्षात घेतली पाहिजे. आणि मेडिसिन इज डायनामिक, तर हे आपल्याकडे खूप मोठ्या प्रमाणावर जनतेने समजून घेतलं पाहिजे. आणि आपल्याकडे जो गोंधळ आहे वेगवेगळ्या पॅथींचा आणि लोकांमध्ये जे पॅथी वार होतं, आमच्या पॅथीला विरोध करता, यातून आपण बाहेर आलं पाहिजे. या पॅथी मानवानेच निर्माण केल्या आहेत, आपल्याच पूर्वजांनी. त्यांचं त्यावेळेला जे नॉलेज होतं, म्हणजे एखाद्याला जखम झाली की ते पालापाचोळा लावायचे आणि वाट बघायचे हिलिंगची. पण आज आपण त्याच्यासाठी अँटीसेप्टिक क्रीम तयार केले. तर हे आपणच तयार केलेत. आपण इव्हॉल्युशन मध्ये आहोत आणि आपण इव्हॉल्व्ह होत आहोत. हे आपल्याला कोरोनामध्ये देखील दिसलं. सुरुवातीपासून आपण जर बघितलं तर लोकांचे जे गैरसमज झाले की हा काढा घ्या, आर्सेनिक घ्या, आणि त्यांना विचारलं गेलं की याच्यावर प्रूफ काय आहे, तर तो मोठा गोंधळ झाला. अगदी म्हणजे तुम्ही मग आयुर्वेदाला विरोध करता, तुम्हाला आपलं एन्शियंट नॉलेज मान्य नाही का, आणि मग आपलं वाईट आणि ते वेस्टर्न लोकांचं ॲलोपॅथीच चांगलं का, अशा वादात लोक जेव्हा उतरतात त्यावेळेला लोकांनी समजून घेतलं पाहिजे की मेडिकल एव्हिडन्स काय आहे आणि सुडो सायन्स काय आहे. सुडो सायन्स म्हणजे ज्याला एव्हिडन्स नाही तरी आपण ते मानत करत चालतो, हे सुडो सायन्स आहे. आणि एव्हिडन्स म्हणजे काय की जे स्टडीमधून प्रूव्ह झालेलं आहे. उदाहरणार्थ अँटीबायोटिक सुरू झाल्यानंतर लोक वाचायला लागले, हा साधा ऑब्झर्वेशन होता. पण याच्यामध्ये जेव्हा मानवाला वाटलं की नाही आपल्याला याच्यापेक्षा अजून पुढे जाऊन स्टडी केला पाहिजे, तेव्हा शास्त्रज्ञांनी 2 ग्रुप्स तयार केले. एकाला अँटीबायोटिक द्यायचं, एकाला द्यायचं नाही. आणि अँटीबायोटिक दिलेल्यांमध्ये जास्त लोक चांगले होतात, न दिलेल्यांमध्ये कमी चांगले होतात. म्हणजे ही कंपॅरेटिव्ह जी स्टडी आहे यातून एव्हिडन्स पुढे यायला लागला. यात अजून खोल रिसर्च गेला आणि रँडमाइज डबल ब्लाइंड कंट्रोल ट्रायल नावाचा प्रकार सुरू झाला. हा आपल्याकडे ॲलोपॅथीच्या डॉक्टरांनी देखील नीट समजून घेणं गरजेचं आहे. आयुर्वेद, होमिओपॅथी, युनानी यांनी तर समजायलाच पाहिजे. आणि रँडमाइज डबल ब्लाइंड कंट्रोल ट्रायल मध्ये देखील बऱ्याच वेळेला चुका होतात, एरर्स होतात. लोक कधी कधी अजाणतेपणाने किंवा कधी कधी जाणतेपणाने त्याच्यामध्ये भेसळ करतात. म्हणून एका टेस्टवर न अवलंबून राहता अशा अनेक टेस्टचा अभ्यास केला जातो. त्याला सिस्टमॅटिक अनालिसिस, मेटा अनालिसिस किंवा सिस्टमॅटिक रिव्ह्यू म्हणतात. आणि ते पब्लिश होतात. पब्लिश झाल्यानंतर जगभरातले तज्ज्ञ लोक त्याच्यावर ओपिनियन मांडतात आणि मग एखादं मेडिसिन किंवा ट्रीटमेंट प्रणाली अप्रूव्ह केली जाते. ही एवढी सगळी प्रक्रिया असते. एखादी औषध किंवा उपचाराचं टेक्निक हे उपयुक्त आहे की नाहीये, सेफ आहे की नाहीये. आता तुम्ही साधा विचार करा, आपल्याकडे काही औषधं डिक्लेअर झालेत कोरोनानंतर. कोरोनिल नावाचं एक पतंजलीने औषध काढलं. यातली कुठली प्रणाली त्यांनी अवलंबली का? त्यांनी कुठलीच प्रणाली केली नाही. हा कोरोनिल तर त्यांनी जाहिरात केल्यामुळे, त्यांच्यावर ऑब्जेक्शन आल्यामुळे आपल्याला कळलं. पण असे किती हजारो बाबा आपल्याकडे आहेत, असे हजारो लोक आहेत की जे असे कोरोनिल सारखे काही औषधं देतात आणि लोकांना सांगतात की इससे तुम्हारी इम्युनिटी अच्छी हो जाएगी, इससे तुम्हारा पागलपन अच्छा हो जाएगा, ये धागा लो, गंडा लो, यासारखाच तो प्रकार आहे. त्याला एव्हिडन्स नसतो. हे लोक इम्युनिटी सारखे शब्द वापरतात. हे लोक अगदी बॅक्टेरिया, व्हायरस यासारखे सायंटिफिक टर्मिनॉलॉजीज त्याच्यात वापरतात. परंतु ऍक्च्युअल मध्ये ते टेस्ट झालेलं नसतं, कोणी ट्रायलच केलेलं नसते. इफ इट इज नॉट ट्रायल्ड, इट इज नॉट ए मेडिसिन, इट इज जस्ट अ केमिकल. हे लक्षात घ्या मित्रांनो. मॉडर्न मेडिसिन जे आहे याच्यामध्ये जर तुम्ही ते व्यवस्थित चाचण्यांवर आधारित सेफ आणि इफेक्टिव्ह प्रूव्ह केलेलं नसेल तर ते सायन्स नाही, इट इज अ सिडो सायन्स. आणि आपल्या ग्रंथांमध्ये जरी ते 2000 वर्षापासून जरी लिहिलेलं असलं तरी ते त्यावेळेला टेस्टेड आणि ट्राईड नाहीये. त्यांनी अशा टेस्ट केलेल्या नाहीये 2 ग्रुप्समध्ये, म्हणून त्या आज होणं गरजेचं आहे. आणि जर आज त्या होत नसतील तर याला एव्हिडन्स नाही, मॉडर्न मेडिसिन मध्ये याला ग्राह्य धरलं जात नाही. याचा अर्थ ते जे 2000 वर्षापूर्वी लिहिलं होतं ते चुकीचं आहे असं नाही, पण वी नीड टू टेस्ट इट. हे समजून घेतलं पाहिजे आणि हे सगळ्या पॅथीच्या लोकांनी समजून घेतलं पाहिजे. आपण आपल्या पॅथीचा इगो धरून जे बसतो, नाही आमची होमिओपॅथीच चांगली. होमिओपॅथीचं काही 1-2 शतकांपूर्वी जे लिहिलं गेलं त्यांच्या पुस्तकांमध्ये ते त्यांची थेअरी होती. त्यांनी त्यावेळेला थोडंफार काही स्टडी केलं असेल, पण ते आजच्या मॉडर्न थेअरीजवर, मॉडर्न लोकांमध्ये ते टेस्ट केलं गेलं पाहिजे, ट्रायल केलं गेलं पाहिजे. वाटतं की याच्यामध्ये आपला ऍटिट्यूड पण खूप महत्वाचा आहे. एखाद्याला कॅन्सर असं निदान सांगितलं, तुझी किडनी फेल आहे असं सांगितलं, आणि मग त्यांना ॲलोपॅथीमध्ये
मॉडर्न मेडिसिन मध्ये सांगितलं जातं की याच्यासाठी डायलिसिस लागेल, किडनी ट्रान्सप्लांट लागेल, किमोथेरपी लागेल, असं सांगितले ते भयानक उपचार की लोक मग जातात आणि कुठल्या तरी बुवाकडे, बाबाकडे किंवा आयुर्वेद, होमिओपॅथी यांच्याकडे जातात. पण मित्रांनो, तुम्हाला जेव्हा मॉडर्न मेडिसिन मध्ये असं सांगितलं जातं की याला आता उपचार नाही किंवा याला ट्रान्सप्लांट करावं लागेल, तर हे एव्हिडन्सवर आधारित उपचार असतात. आणि आपण जेव्हा ही पळवाट करतो आणि कुठल्या तरी जडीबुटीकडे जातो किंवा होमिओपॅथीच्या औषधा घेतो, याला कुठल्याही स्टडी, ट्रायल, टेस्ट नसतात. हे केवळ आपण एक आपल्या मनाचं समाधान म्हणून जात असतो. तर माझं हेच म्हणणं आहे की या सगळ्यामध्ये संशोधन झालं पाहिजे आणि मग ते प्रॉपर सायन्स होईल. अन्यथा हे सगळं सुडो सायन्स आहे. इकडे पश्चिमी देशांमध्ये लोकांचा ॲटिट्यूड आहे. त्यांना जर आपण म्हणलं ना की यू कॅन टेक सम हर्बल मेडिसिन्स, तर ते विचारतात की व्हॉट इज द एव्हिडन्स, याला एव्हिडन्स काय आहे. आणि आपल्याकडे अच्छा यांनी असं सांगितलंय का, चला मग आपण जडीबुटी घेऊ. म्हणजे कुठलाही एव्हिडन्स नाही त्याला, तरी आपण त्याच्याकडे जात असतो. तर एव्हिडन्स बघायला सुरुवात करा. आणि हा ॲटिट्यूड जनतेलाच नाही तर आपल्या राजकारण्यांना देखील यावं लागेल, आपल्या राज्यकर्त्यांना. आयुष नावाचं डिपार्टमेंट आहे, आपले प्राईम मिनिस्टर हे देखील काढा आणि आर्सेनिक यासारखे पुरावे नसलेल्या उपचारांचा प्रचार करतात आणि त्यामुळे हा ॲटिट्यूड आपल्याला यावं लागेल. मित्रांनो, ब्रिटन हे छोटंसं आयलंड आहे. ब्रिटनची लोकसंख्या ही महाराष्ट्रापेक्षा देखील कमी आहे. आणि आज कोरोनाच्या काळामध्ये ब्रिटनमधून जेवढा रिसर्च झालेला आहे तेवढा जगातल्या कुठल्याच देशामध्ये झालेला नाहीये. यांनीच जगाला पहिल्यांदा सांगितलं की डेक्झामेथाझोन जे आपल्या गावातले जनरल प्रॅक्टिशनर टोचतात कमरेवर, ह्या औषधाने कोरोनाच्या गंभीर रुग्णांचा जीव वाचू शकतो. हे ब्रिटनमध्ये संशोधन झालंय. यांनी हायड्रोकॉर्टिझोन शोधून काढलं. यांनी सांगितलं की क्लोरोक्विनचा फारसा उपयोग नाही, बंद करा आहे. आणि भारतातून अशी कुठलीच मेजर स्टडी अशी आलेली नाही. म्हणजे भारतात सगळ्यात जास्त पेशंट आहेत, सगळ्यात जास्त सफर होतो आहे, पण इथे सगळ्यात जास्त डॉक्टर असून देखील असं कुठलं संशोधन आलं नाही. आपल्या आयुषने मे महिन्यात एक अनाउन्समेंट केली की आम्ही असं आयुर्वेदिक औषधं टेस्ट सुरू करतो आहोत. त्याचा खूप मोठा सरकारी लवाजमामध्ये प्रचार करण्यात आला. परंतु ते टेस्ट आता तुम्ही इंटरनेटवर जाऊन बघा, तिचं काय चाललंय, खरंच सुरू झाली का, काय रिझल्ट आहेत, काहीही उपलब्ध नाही. तर हा ॲटिट्यूड आपल्याला बदलावा लागेल. आपल्याला रिसर्च ओरिएंटेड व्हावं लागेल, एव्हिडन्स बेस्ड मेडिसिन प्रॅक्टिस करावी लागेल. नाहीतर मग आपल्या जनतेचे जे कन्फ्युजन चाललंय, वाफ घ्या, मालेगाव काढा घ्या, हा काढा घ्या, युनानी काढा घ्या, हे असाच गोंधळ होईल आणि गोंधळाचंच वातावरण देशामध्ये होत राहील. तर स्युडो सायन्स बद्दल मला वाटतं एवढं भरपूर आहे. दुसरा जो मुद्दा आहे, कोरोनाच्या दृष्टीने खूप आवर्जून पुढे आला, तो म्हणजे आपले देव, धर्म या संकल्पनांचं एक खऱ्या पद्धतीने टेस्टिंग झालं. आपले गुरु, बाबा, सद्गुरू म्हणजे मठ, आश्रम, विहार आणि बायबल, कुराण, मशिदी या सगळ्यांचं टेस्टिंग केलं कोरोनाने. आणि सुरुवातीला आपले एक महाराष्ट्रातले खासदार आहेत, ते म्हणले होते की तुम्ही स्वतःचं रक्षण करा, देव वगैरे कोणीच येणार नाही तुमच्या रक्षणासाठी, आता देव सगळे पळालेत रणांगणातनं. आणि मी त्यावेळी देखील बोललो होतो की आपण या कोरोनाचा जो प्रसंग उद्भवलेला आहे मित्रांनो, ही एक संधी म्हणून घेतली पाहिजे. ही आपल्या ज्या धर्माच्या, देवाच्या ज्या संकल्पना आहेत, अध्यात्माच्या संकल्पना आहेत, याच्याकडे देखील आपण एक पुनरावलोकन याचं केलं पाहिजे, आत्मनिरीक्षण केलं पाहिजे, आत्मपरीक्षण केलं पाहिजे. होतं काय की मूळ जी संकल्पना असते धर्म, देव यांची, ती आपल्याला आता माहित नाही की त्यांनी ती का सुरू केली होती. आपण ती पिढ्यानपिढ्या ती बदलत जाते आणि आपण जे लेटेस्ट फॉर्म आहे त्याच्यामध्ये ती मानत राहतो. मुळात धर्म हा जो मार्ग आपल्या पूर्वजांनी सांगितला होता, तो यासाठी सांगितला होता की तुम्ही जेव्हा हा संसाराचा प्रपंचातून कंटाळाल, तुम्हाला टेन्शन येईल, जेव्हा तुम्हाला मन शांत करायचं असेल, तुमच्या मनामध्ये भीती असेल, नकारात्मकता असेल, त्यावेळेला तुम्ही एका ठिकाणी बसा, एकांताच्या ठिकाणी, आणि मन केंद्रित करा, मेडिटेशन करा, ज्याने तुमचं मन शांत होईल, मनातली नकारात्मकता जाईल. हे सायंटिफिकली आता सुद्धा प्रूव्हन आहे. त्यांनी जे सांगितलं ते नकारात्मकता जाईल, मन निर्भय बनेल आणि तुमचं मन शांत 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 होत जाईल. आणि अशा अवस्था येतील तुमच्या मनाच्या, त्या एका अवस्थेला त्यांनी देव असं नाव दिलं, त्यांनी लिहिलंय तिथे ग्रंथांमध्ये. अशी अवस्था येईल की तुम्हाला अजून जास्त शांत वाटेल, त्या अवस्थेला त्यांनी ब्रह्म असं नाव दिलं. आणि त्याच्याही पलीकडे तुम्ही शांत शांत होत गेलात, निर्मळ होत गेलात, तर तुमचं मन हे सगळ्या नकारात्मकतेतून मुक्त होईल
आणि तुम्ही अगदी प्रचंड शांतता अनुभवाल मनामध्ये. मेंटल पीस, हॅपीनेस ही मनाची अवस्था आहे. हिला त्यांनी मोक्ष प्राप्ती म्हणजे बुद्धत्व प्राप्त होणे अशी अवस्था म्हणून नाव दिलं. आपण काय केलं, आपण हे सगळं विसरलो आणि आपल्याकडे मग काही लोक पुढे आले. ते म्हणलेत की आम्हाला हा मार्ग माहिती आहे, तुम्ही आमचा ऐका, आम्ही तुम्हाला डायरेक्ट त्या मोक्ष प्राप्तीच्या ठिकाणी नेऊन ठेवू. हम आपकी नैया यहाँ से वहाँ पार करा देंगे. असे लोक मध्ये पुढे आले. आणि मग या लोकांनी सांगितलं की तुम्हाला ही जी देव अवस्था आहे, ही ब्रह्म अवस्था आहे, हिचं पण आम्ही दर्शन करून देऊ. तुम्ही फक्त आम्ही सांगितलेलं करा, आमचं असं असं काम करा. आणि मग हे जे जिथे जिथे ही मेडिटेशनची प्रक्रिया केली जायची, याची विहार झाली, याचे मठ झाले, आश्रम झाले, पुढे मंदिरं झाले आणि आता त्याचा एक मोठा प्रपंच वाढलेला आहे. मित्रांनो, सुरू कुठे झालंय हे, तर मन शांत व्हावं, निर्मळ व्हावं, आनंद मिळावा. पण त्याची प्रक्रिया आता अशी झाली आहे आणि आपण कोरोनाच्या काळात हात जोडून त्या देव आणि ब्रह्म या मनाच्या अवस्थेंना जर त्यांची पूजा करणार असू, त्यांच्या निमित्ताने मंत्र म्हणणार असू, गो करोना गोचा म्हणा किंवा त्याला अवतार म्हणणार असू, तर यातून काय साध्य होणार आहे हे आपण पुन्हा बघितलं पाहिजे. आणि ही जी मधली जी मंडळी होती की जे आपल्याला ते आत्म्याचं, परमात्म्याचं, देवाचं दर्शन करून देण्याचे वादे करत होते, हे कुठे आहेत आता? हे गुरु सद्गुरू कुठे आहेत आता सध्या? तर हे देखील घाबरले आणि हे देखील आता मॉडर्न डॉक्टर्सकडे आणि सायंटिस्टकडे मोठ्या आशेने बघतायत की अरे बाबांनो, चांगले औषधं काढा, व्हॅक्सिन काढा, म्हणजे आम्हाला परत आमचं सगळं ओपन करता येईल. तर या सगळ्याकडे आपण डोळस वृत्तीने आता बघितलं पाहिजे की आपण जे प्रतीकांची पूजा, कर्मकांड, रूढी ह्या कुठेही पोचत नाही. यातून आपल्याला काही मिळत नाही. धर्माचा हा प्रपंच जो आहे हा मनशांतीसाठी आहे, स्वला जाणून घेण्यासाठी. ईश याचा अर्थच असतो की सत्य. ईश्वर म्हणजे स्वतःच सत्य आणि पर ईश म्हणजे तुमच्या पलीकडे जे काय सत्य आहे ते परमेश्वर. पर आत्म म्हणजे तुमच्या आत्माच्या पलीकडे, स्वतःच्या पलीकडे काय आहे ते पर आत्मा. तर असं काही कोणी व्यक्ती नसतो, असे काही कुठले अवतार नसतात की या सगळ्यातून आपण पूजा कर्मकांड केले आणि ते आपल्याला मिळतात. तर ही आपणच स्वतः ही मनाची अवस्था अनुभवायची असते. हा सगळा डिस्क्राईब केलेला आहे. हे वेदांमध्ये सांगितलंय, बुद्धाने सांगितलंय, या वेगवेगळ्या ब्राह्मणी धर्मग्रंथांमध्ये सांगितलेलं आहे. पण आपण हे न करता हा जो प्रपंच माजवतो बुवांचा आणि बाबांचा, आणि मग ह्या सत्संगांना बसा आणि त्यातून जे गैरप्रकार सुरू होतात, त्यातून ज्या अंधश्रद्धा सुरू होतात आणि त्यातून जे शोषण होतं समाजाचं मोठ्या प्रमाणावर, समाज मागे नेला जातो. भारतात कुठलंच मेजर संशोधन चालत नाही बघा. कुठलंही मेजर तुम्ही साधी औषधं घ्या कुठली, आता मॉडर्न मेडिसिन मधली औषधं घ्या, यातलं कुठलंच मेजर औषध भारतामध्ये संशोधन होत नाही. भारत फक्त तयार करतो, म्हणजे कोणीतरी फॉर्म्युला शोधून काढतो, भारत तयार करतो. याचं कारणच हे आहे की आपल्याकडे ही जी बुवाबाजी आणि भोंदूगिरी चालते, याच्यामुळे आपण संशोधक वृत्ती हरवून बसलेलो आहोत. आणि जे संशोधन चाललंय जगात, त्यात जवळजवळ प्रत्येक संशोधनामध्ये भारतीय व्यक्तीचा हात असतो. तुम्ही कुठेही जा, युरोपात बघा, इथे इंग्लंडमध्ये बघा, अमेरिकेत बघा, ऑस्ट्रेलियातलं कुठलाही मेजर स्टडी येऊ द्या, त्यात इंडियन ओरिजिनच्या डॉक्टरचा किंवा सायंटिस्टचा किंवा इंजिनियरचा हात असतो. याला कारण काय? याचं कारण आहे की आपला ऍटिट्यूड चुकतो आहे. आपल्याला यातून आता चांगली संधी आहे कोरोनाच्या माध्यमातून की हे सगळं बंद झालं. आपण कुठल्याही जन्माच्या आधीपासून ते मेल्यानंतर पर्यंतचे जे विधी करतो, कर्मकांड करतो, आता ते कुठलेच होत नाहीये, तरी सुद्धा जनजीवन चाललेलं आहे. कुठेही तुम्ही ब्रेकिंग न्यूज ऐकली का की अमुक अमुक राज्यामध्ये अमुक अमुक अवतार आला आणि त्याने कोरोनाचा विनाश केला? कुठूनही ब्रेकिंग न्यूज येत नाही. ब्रेकिंग न्यूज काय येते? ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीची अशी ट्रायल चालली आहे, त्यांचं व्हॅक्सिन येत आहे, चायनाचं व्हॅक्सिन येत आहे, ब्रिटनमध्ये असं चाललंय. ह्या सगळ्या ब्रेकिंग न्यूज होत आहेत. त्यामुळे याच्यावर आता सगळ्यांनी विचार केला पाहिजे, विवेक आपला जागा केला पाहिजे की आता कोरोनाच्या काळामध्ये असं चाललंय, कोरोना संपायला लागला की हे परत या लोकांची दुकानं सुरू होतील, यांचे आश्रम उघडतील, हे गुरु सद्गुरू पुन्हा कामाला लागतील. आपण आपल्या कामाला लागलं पाहिजे, आपण स्वतःकडे बघितलं पाहिजे, विवेक जागा केला पाहिजे. मला वाटतं धर्म, देव, रणांगण याबद्दल एवढं खूप आहे. तर देव असे कोणासाठी रणांगणात कधीच नव्हते, इतिहासात देखील नव्हते, कोरोनामध्ये देखील आता ते प्रूव्ह झालेलं आहे. हाच एव्हिडन्स सगळ्यांनी मानावा. आपल्याकडे राजकीय जी हालचाल चाललेली आहे भारतामध्ये, त्याच्याबद्दल मला थोडंसं बोलायचं आहे
की राजकारण जे आहे त्याला विवेक आहे का, आणि जनतेला तरी आपल्या राजकारणाच्या प्रती काही जाणीव आहे का, आपण तरी विवेकवादी आहोत का ऍज अ पॉप्युलेशन, ऍज अ सिटीजन ऑफ द कंट्री. तर भारतात आणि परदेशात इकडे काय चाललंय, अमेरिकेमध्ये जर तुम्ही विचार केला तर अमेरिकेचे सगळे शासन प्रशासनातले लोक हे कोरोनावर कॉन्सन्ट्रेट करतायत. त्यांचं सेंटर फॉर डिसीज कंट्रोल असेल किंवा त्यांच्या गव्हर्नमेंटच्या वेगवेगळ्या ऑर्गनायझेशन्स असतील, त्या कशा लोकांना व्हेंटिलेटर्स पुरवता येतील, कशा मेडिसिन उपलब्ध करून देता येतील, व्हॅक्सिनवर काय काम करता येईल, त्यांच्याकडे कोरोनावर राजकारण चाललेलं आहे. लोक कसे वाचवता येतील. आणि कोरोनामध्ये नीट मॅनेजमेंट करता येत नाही म्हणून त्यांचं आता नोव्हेंबरमध्ये जे इलेक्शन येणार आहे त्याच्यामध्ये आताच्या अध्यक्षांना खूप मोठा प्रॉब्लेम झालेला आहे. कोरोनाच्या मिसमॅनेजमेंटमुळे ते हारणार आहेत असं चित्र दिसतंय. इंग्लंडमध्ये, इकडे मी जिथे राहतोय, आमच्याकडे कोरोना सोडून दुसरं कुठलंही मेजर नाही, कुठलाही विषय नाही. कोरोनाचं मॅनेजमेंट, नॅशनल हेल्थ सर्व्हिसेसला फॅसिलिटीज पुरवणे, हिवाळ्यामध्ये कोरोना वाढणार आहे, लोक ऍडमिट होणार आहेत, त्यांना कसं वाचवायचं, व्हॅक्सिन, कोरोनाचा रिसर्च, कोरोनामुळे जी बेरोजगारी वाढली आहे त्या लोकांना सपोर्ट करणे, उद्योगधंद्यांना सपोर्ट करणे, हे पश्चिमी देशांमध्ये चाललंय. ब्राझीलमध्ये 2 प्राईम मिनिस्टर बदलले आहेत कोरोनावरून. डेन्मार्क मधल्या प्राईम मिनिस्टरने विरोधी पक्षातल्या नेत्याला इन्व्हाइट केलं आणि त्याला हेल्थ मिनिस्टर केलंय. का तर तुला जास्त कळतं, तू कोरोना मॅनेज कर, देशाला त्याची गरज आहे. मित्रांनो लक्षात घ्या, म्हणजे संपूर्ण जग हे मानव, आपल्या देशातला नागरिक कसा वाचवता येईल यावर भर देतोय, त्यावर सगळी एनर्जी फोकस करतोय. फक्त भारतच असा देश आहे की भारताचे प्राईम मिनिस्टर कोरोना एवढा पीकला असताना एका धार्मिक स्थळाचा शिलान्यास करतायत, ते पण 70-80 वर्षाच्या म्हाताऱ्या लोकांना घेऊन करतायत हा कार्यक्रम, आणि त्यातून कोरोनाचा संसर्ग होतोय. तर ही जी राजकीय विवेक शून्यता आहे ही आपल्याला कळते आहे का, आपण याबद्दल जागृत आहोत का, हे बघायला पाहिजे. भारतच हा असा देश आहे मित्रांनो की जिथे कोरोनाला धर्म मिळाला. हिंदू कोरोना आणि मुस्लिम कोरोना जगात कुठेही झालं नाही. हे ख्रिश्चन देशांमध्ये झालं नाही, ज्यूंच्या इस्रायलमध्ये झालं नाही, हे मिडल ईस्ट जे इस्लामिक कंट्रीज आहेत जिथे शरिया लॉ आहे, इथे कुठल्याही देशामध्ये झालं नाही. जिथे भरपूर हिंदू कामगार आहेत या देशांमध्ये, तरी देखील कुठे झालं नाही. आमच्याकडे इकडे पश्चिमेकडे झालं नाही. आमच्याकडे इंग्लंडमध्ये कृष्ण मंदिरातून कोरोना पसरला एका धार्मिक कार्यक्रमातून, परंतु याची बातमी सुद्धा कुठे झाली नाही आणि कोणी याच्यावर दोष देखील ठेवला नाही की या लोकांनी कोरोना पसरवला. आता सध्या कोरोना हा एशियन लोकांमध्ये खूप आढळून येतोय, कारण एशियन लोक आपल्या आईवडिलांसोबत राहतात, मोठ्या फॅमिलीजमध्ये राहतात, इथे पश्चिमेकडे सुद्धा, परंतु त्याच्यावरून त्यांना कोणीच टार्गेट करत नाहीये, कारण हे लोक यांच्या देशाचा भाग आहेत, हे त्यांचे नागरिक आहेत, म्हणून त्यांना तसं टार्गेट केलं जात नाही. पण भारतात मात्र हा विवेक आपल्या राजनीतीतल्या लोकांनी ठेवला नाही, आपल्या मीडियाने ठेवला नाही आणि आपल्या जनतेने देखील ठेवला नाही. म्हणजे एका दिल्लीच्या कार्यक्रमामध्ये काही तिथे मुस्लिम लोक होते आणि त्यांच्यावर ठपका ठेवायचा म्हणून सगळं हे पूर्वनियोजित त्यांना टार्गेट करण्यात आलं आणि ते गावागावापर्यंत लोकांनी त्याच्यावर रिॲक्शन्स दिल्या. म्हणजे एखादा मुसलमान भाजीपालावाला आला, फळवाला आला तर त्याच्याकडून घ्यायचं नाही. तर मित्रांनो, ही सगळ्यात वाईट जी गोष्ट झाली सुरुवातीची कोरोनाच्या नियंत्रणामध्ये ती ही झाली आपल्या देशात. कारण कोरोनाच्या नियंत्रणाचं प्रिन्सिपल जे आहे त्यात हे आहे की तुम्ही लोकांना विश्वासात घ्या, सगळे एकत्र या आणि लोकांना विश्वासात घेऊन मग तुम्ही कोरोना नियंत्रण करू शकता. लोकांना टार्गेट करून, व्हिक्टिमाइज करून कोरोना नियंत्रण होत नाही. कोरोना जो जास्तीचा पसरला यामध्ये हे एक कारण आहे. भारत हा एकमेव तसा देश होता मित्रांनो की जिथे कोरोनाच्या तोंडावर अमेरिकन राष्ट्राध्यक्षाच्या निवडणुकीचा प्रचार सभा झाली आणि त्याच्यात लाखो भारतीय लोक सहभागी झाले. भारतच असा नाही, जगात कुठेच झालं नाही असं. तर ह्या ज्या गोष्टी आहेत राजकीय क्षेत्रामधल्या, भारत हा असा देश आहे की जिथे विरोधक आंदोलन करतायत, शेतकरी आंदोलन करतायत आणि हे सरकार पाडण्यासाठी आमदार पळवले जात आहेत. आमदार हे कोरोनाच्या काळात होत आहे आणि आपण त्याच्यावर चर्चा करतोय. भारत हा एकमेव असा देश आहे की जिथला मीडिया कोरोनामध्ये रोज हजाराच्या वर लोक मरत असताना देखील एका फक्त बॉलिवूड मधल्या एका आत्महत्येवर 24 पैकी 22 तास बोलतोय. मीडियाची सुद्धा विवेकशीलता बघितली पाहिजे आणि ह्या मीडियाला वॉच करणारे आपण प्रेक्षक जो आहोत, आपला पण विवेक किती जागा आहे.
आणि सोशल मीडियावर पण देखील आपण हीच चर्चा करतो आहोत. सुशांत सिंग, कंगना रनावत आणि ते काय कुठली चक्रवर्ती, या पलीकडे आपल्याकडे विषयच नाही. शेतकऱ्यांचं काय चाललंय, ज्यांचे जॉब गेले त्यांचं काय चाललंय, विद्यार्थ्यांचं शाळेचं काय चाललंय, कोणीच बोलायला तयार नाही. विद्यार्थ्यांच्या शिक्षणाबद्दल एवढे सगळ्यात जास्त जगातले विद्यार्थी जे आहेत ते चायना नंतर आपल्याकडेच आहेत, पण त्यांच्या शिक्षणाबद्दल कुठलीच चर्चा फारशी होत नाहीये. तर हे जी विवेक शून्यता दिसते आहे, हा विवेक देखील आपल्याला आला पाहिजे. तर हे राजकीय विवेक शून्यता, अविवेक जो दिसतो आहे हा उघड आहे. यातून जनतेने धडा घ्यायचा आहे की इथून पुढे आपला अप्रोच कसा असला पाहिजे, आपण ज्या लोकांना निवडून देतो हे लोक कसे असले पाहिजेत, यांना स्वतःला विवेक आहे का, यांना कुठली दिशा आहे का, हे आपण ठरवलं पाहिजे मित्रांनो. तर मित्रांनो, भीती ही साहजिक आहे. पॅन्डेमिक मध्ये लोकांनी घाबरणं हे नॉर्मल आहे आणि लोक घाबरले पण पाहिजेत, कारण तुम्ही जर घाबरलाच नाहीत तर मग तुम्ही ज्या प्रिकॉशन्स घ्यायला पाहिजेत त्या घेणार नाहीत. पण या भीतीला पण मर्यादा असतात आणि ही भीती कशी टॅकल करायची, पब्लिक मधलं पॅनिक हे कसं कमी ठेवायचं जेणेकरून पॅन्डेमिकवर आपल्याला नियंत्रण करता येईल, या संदर्भात मेडिकल फील्डचे, एपिडेमिओलॉजीचे, जागतिक आरोग्य संघटनेचे निर्देश आहेत आणि त्या निर्देशांचं पालन करून अनेक देश व्यवस्थित मॅनेजमेंट सगळं करतायत. इकडे पॅनिक फारसा नाहीये मित्रांनो. आता इंग्लंडमध्ये भारताच्या मानाने प्रोपोर्शनेटली खूप लोक मेलेत, कारण इकडे 90चे 80 वर्षाच्या वरचे लोक होते, त्यामुळे लोक घाबरले, पण एवढे नाही घाबरले जेवढे भारतात भीती निर्माण झाली. तरी भारतात एवढी एक्सेसिव्ह भीती का निर्माण झाली याची कारण मीमांसा मी आधी पण केली आहे, मी पुन्हा थोडक्यात बोलतो. म्हणजे आपल्याला खरंच एवढी भीती ठेवायची गरज आहे का, आणि ही भीती नको असेल तर काय केलं पाहिजे, यातून बाहेर पडायसाठी काय केलं पाहिजे, यातून बाहेर पडलं तर काय फायदा होईल. तर मित्रांनो, आपल्याला भीती जी निर्माण झाली, मेजर रिझन जे भारतात आहे ते मिसइन्फॉर्मेशनमुळे आहे. खरी माहिती न मिळाल्यामुळे, अफवा, चुकीची माहिती ही मिळाल्यामुळे भीती निर्माण झाली. आणि ही खरी माहिती देण्याचं काम कोणाचं होतं, तर हे आपल्या शासकीय यंत्रणा आणि आपला मीडिया यांनी ही माहिती दिली पाहिजे होती. ती त्यांच्याकडून वेळेवर आली नाही, हव्या तशा स्वरूपात लोकांना मिळाली नाही. साधं उदाहरण घ्या, ज्या व्यक्तीला जो रोजीरोटी कमवतो आहे मुंबईला, अहमदाबादला, चेन्नईला, तो संध्याकाळी 8 वाजता आपला सायकलवर काम करून घरी जातो आणि 8 वाजता जर त्याला चौकात उभा असलेला पोलीस त्या दिवशी मारतो आणि विचारतो की तू लॉकडाऊन सुरू झाला आहे, तू बाहेर का आलास, आणि त्याला प्रश्न पडतो की अरे मी तर घरी चाललोय किंवा मी तर माझ्या रोजीरोटीसाठी चाललोय, हे लॉकडाऊन काय असतं, हा पोलीस मला मारतो का बरं. जे ज्याला लॉकडाऊनचा अर्थच माहित नाही, ज्याला त्या कोरोनाविषयी माहित नाही, तुम्ही त्याला अशी पोलिसची सक्ती करून जेव्हा मारायला जातात तेव्हा तो घाबरतो. आणि हे असं मारलं जातंय लोकांना हे जेव्हा समाज बघतो तेव्हा समाज घाबरतो. तर हे जे चुकीच्या पद्धतीने जे प्रेझेंट होतं, लोकांना खरी माहिती मिळत नाही, याने भीती निर्माण होते. जेव्हा लोकांना सांगितलं जातं की आता ही मरकजचे लोक आहेत, हे आता देशभर पसरलेत आणि आता ते सगळीकडे कोरोना देत आहेत, लोक घाबरतात, लोक चिडचिड करतात. मुळातच आपला समाज हा किती शांत आहे, किती सुखी आहे, किती आनंदी आहे याचा आपण विचार केला पाहिजे. 2020चा जो वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्ट आहे मित्रांनो, हा एक सायंटिफिक रिपोर्ट आहे, गेल्या 8 वर्षापासून पब्लिश होतोय आणि हा 20 मार्चच्या दिवशी पब्लिश होतो. यावर्षी देखील तो 20 मार्चला आला, पण कोरोनाच्या गोंधळामध्ये तो फारसा पब्लिसाइज झाला नाही. मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. या रिपोर्टमध्ये जे सांगितलंय, 156 देशांच्या क्रमवारीमध्ये भारताचा 144वा नंबर आहे आनंदाच्या रिपोर्टमध्ये. म्हणजे आपण सगळ्यात खालच्या 10 देशांमध्ये जवळजवळ गणले जातो हॅपीनेसमध्ये. पाकिस्तान, नेपाळ, बांगलादेश, चायना हे सगळे आपल्या वर आहेत, आपल्यापेक्षा भरपूर आनंदी आहेत. तर याचं कारण हा सायंटिफिक रिपोर्ट आहे आणि हा आपल्या देशातल्या लोकांना विचारून त्यांचा सर्व्हे करून केलेला आहे. हा इलेक्शन सर्व्हे सारखा नाहीये की त्यांना काहीतरी कुठेतरी फेवर करायचं असतं म्हणून करतात, तसं नाहीये. आणि त्याचे जे क्रायटेरियाज आहेत, त्यांनी जे विचारलंय लोकांना, त्यातून त्यांचं म्हणणं आहे की समाजामध्ये जेवढी विषमता असेल, तुम्ही जेवढे एकमेकाला कमी जास्त लेखता तेवढा तुम्ही कमी आनंदी असता. समाजाचं एक उत्पन्न कमी असेल, जीडीपी कमी असेल, तेवढे तुमचा आनंद कमी असतो. याशिवाय
समाजामध्ये जर तुम्हाला विश्वास नसेल की अरे ह्या समाजात मला सपोर्ट मिळेल, मला सेफ्टी आहे, मी सुरक्षित आहे, हे तुम्हाला जर विश्वास नसेल तर तुम्ही आनंदी राहू शकत नाही. तुम्हाला स्वातंत्र्य नसेल समाजामध्ये, तुमचे निर्णय घेण्याची जर तुम्हाला पॉवर नसेल तर त्याने तुमचा आनंद कमी होतो. आणि भ्रष्टाचार, तुमच्या देशामध्ये राज्यामध्ये सुरू असलेल्या शासकीय यंत्रणा यांच्यावर तुमचा किती विश्वास आहे, या सगळ्या गोष्टींवर आपल्या समाजाचा आणि वैयक्तिक आनंद अवलंबून असतो. मित्रांनो, विचार करा, आपल्याकडे एवढा जातीयवाद लोक पाहतात, एवढी विषमता लोक पाहतात, एकमेकाला जातीवरून धर्मावरून हिणवतात. अगदी मुसलमान फळ विकायला आला म्हणून त्याच्याकडनं फळ घ्यायचं नाही, दलित मंदिरात जातो म्हणून त्याला जाऊ द्यायचं नाही. ही सगळी विषमता जी आहे ही त्या दलिताला किंवा मुसलमानालाच नाही तर ती जो करतोय अन्याय त्याचा देखील आनंद कमी करते. आणि हे प्रूव्हन फॅक्ट आहे, हे सायंटिफिकली प्रूव्हन आहे. त्यामुळे असा ऑलरेडी जो समाज जो बॉटमला आहे आनंदाच्या रँकिंगमध्ये, हॅपीनेसच्या, त्यामध्ये आता या कोरोनाचं पॅन्डेमिक आणि त्यात वरून हे अजून मिसमॅनेजमेंट, मिसइन्फॉर्मेशन, त्यामुळे लोक घाबरले. आणि कोरोना मला झाला तर काय, माझ्या फॅमिलीला झाला तर काय, हॉस्पिटल आहे का, तर आपल्याकडे अशा फॅसिलिटीज पण सुरुवातीला नव्हत्या, आता थोड्याफार सुरू झाल्या. तर ही भीती या सगळ्यातून निर्माण झाली. मी वेळोवेळी म्हणलो की आपल्याला एवढी भीती ठेवायची गरज नाही, कारण आपला तरुण लोकांचा देश आहे आणि ज्यांना ज्यांना संक्रमण होतं, तरुण लोक इन जनरल गंभीर होत नाहीत आणि गंभीर झाले तरी सुद्धा तरुण लोक दगावत नाहीत. खूप कमी लोक दगावतात. जे काय दगावतात ते साठीच्या पुढचे आजार असलेले जातात. काही तरुण लोक जातात कारण त्यांना वेळेवर उपचार मिळत नाही, ते वेळेवर डॉक्टरांकडे जात नाहीत, घाबरतात, मला क्वारंटाईन करून टाकतील, माझं टेस्टिंग करतील, मग आपल्याला कोरोना म्हणून लेबल लागेल, मग आपला उद्योग बंद होईल, दुकान बंद ठेवावं लागेल, असं घाबरतात, पोस्टपोन करतात आणि मग तो न्यूमोनिया छातीत पसरतो, गंभीर होतो आणि मग तो प्रॉब्लेम होतो. त्यामुळे माझं तुम्हाला आव्हान आहे की जर तुम्हाला शंका असेल, ताप, नवीन खोकला, नीट वास न येणे, चव जाणे किंवा प्रचंड अशक्तपणा वाटणे, तर तुम्ही डॉक्टरांशी बोलून घ्या. आता प्रत्येक ग्रामीण रुग्णालय आणि सरकारी दवाखाने जे आहेत तिथे आता कोविडचे लोक चांगले एक्सपर्ट झाले आहेत. प्रायव्हेट सेंटर्स देखील जागोजागी सुरू झाले आहेत. शंका असेल तर बोलून घ्या, त्यांनी सांगितलं तर टेस्ट करून घ्या. टेस्ट ही फक्त काय, घशात एक कापसाचा बोळा घालतात आणि पाठवतात. आणि गरज असेल तर स्वतःला वेगळं देखील करून घ्या, क्वारंटाईन करून घ्या, काहीच हरकत नाही. त्याने आपला जीव वाचेल, आपण इतरांचा देखील जीव वाचवू. त्यामुळे भीती ठेवण्याचं कारण नाही, बेसिक ज्या गोष्टी आहेत त्या केल्या पाहिजेत. WHO मी कालच WHO जे लेटेस्ट प्रेस रिलीज आहे ते ऐकत होतो. WHO म्हणतंय की डू एव्हरीथिंग करेक्टली अँड यू डोंट हॅव टू वरी. प्रत्येक गोष्ट व्यवस्थित करा. आपण एकमेकापासून अंतर पाळणे, मास्क लावणे, हाताची स्वच्छता, कामाच्या ठिकाणी स्वच्छता, घरात स्वच्छता हे पाळा. गर्दीच्या ठिकाणी जाऊ नका, कोणाकडे अननेसेसरी जवळ जाऊ नका, जवळ जाऊन बोलू नका. हे बेसिक गोष्टी पाळल्या तर आपल्याला भीती ठेवायची गरज नाही आणि आजारी पडलात तरी घाबरण्याचं कारण नाही, कारण बहुतांश लोक यातनं बाहेर येतात. म्हणजे 1000 ते 10,000 एक व्यक्ती याची मरते. त्यामुळे इतरांनी घाबरायचं कारणच नाहीये. म्हणून मी नेहमी सांगतोय की माहिती नसल्यामुळे लोक घाबरत आहेत. यातून स्वतःविषयी आपल्याला काय विवेक जागा झाला, कोरोनामधून मला काय मिळालं आणि इतरांनी त्यातून काय विचार केला पाहिजे. तर कोरोना एकदाचा सुरुवातीला आला आणि लोकांना कळायला लागलं की जे लोक हेल्दी आहेत, जे फिट आहेत, ज्यांना कुठले आजार नाहीयेत, या लोकांना कोरोनातून गंभीर आजार होत नाही आणि त्यांच्यामध्ये मृत्यूचं प्रमाण देखील नगण्य आहे. असं जेव्हा कळलं त्यावेळेला ज्या लोकांचे वजन जास्त आहे, ज्यांचं पोट सुटलंय, ज्यांचं ब्लड प्रेशरमध्ये नियंत्रण नाही, जे व्यायाम करत नाहीत, जे आहाराची कधी काळजी करत नाहीत, ज्यांना झोपेचा अगदी त्यांनी चुराडा केलेला असतो, रात्री सोशल मीडियावर बिझी असतात किंवा रात्रीचं काम करत बसतात, असे लोक, ज्यांची शुगर कंट्रोलमध्ये नाही, हे लोक घाबरले. जे बिड्या काड्या सिगरेट ओढतात, ते दारू पिणारे, तंबाखू खाणारे, आणि यांची होश उडले की अरे मला धोका होईल का, आणि मग ते शोधायला लागले आता काय करायचं. आणि मग हे व्हिटॅमिन सी साठी निंबू खायला सुरुवात केली, गोळ्या औषधं खायला सुरुवात केली, व्यायामाला सुरुवात केली, लोकांनी आहार शोधायला लागले. डॉक्टर आम्ही काय खाऊ, आम्हाला सांगा, मी इतकी दारू पितो, एवढी पिल्याने चालेल का. म्हणजे अशा प्रकारचं
तहान लागल्यावर लोक विहीर खोदायला लागले. तर यातून एक धडा घेण्यासारखा आहे मित्रांनो, की आपण एखादी अशी प्रसंग येईल, कुठला तरी आजार होईल, कुठलं तरी इन्फेक्शन होईल आणि मग आपण आपली प्रतिकार शक्ती किंवा शरीर सुदृढ करण्याच्या मागे न लागता आजपासूनच सुरुवात करा. आजपासूनच व्यायाम करा, आजपासूनच आहार व्यवस्थित घ्या. आहाराच्या बद्दल प्रचंड अंधश्रद्धा आहेत आपल्याकडे. त्याच्याबद्दल एक स्वतंत्र खरं म्हणजे लेक्चर होईल. आहार हा बॅलन्स्ड असला पाहिजे. बॅलन्स व्हेज नॉनव्हेज, आपण व्हेज आणि नॉनव्हेजच्या वादामध्येच इतका वेळ घालतो आणि नेमकं खात नाही. भारतात कुपोषणाचं प्रमाण हे जगातल्या गरीब देशांसारखं कुपोषणाचं प्रमाण आहे. आपले लहान बालक, आपल्या बायका, अगदी सुशिक्षित डॉक्टर्स, टीचर्स, इंजिनियर्स यांना देखील अनिमिया आहे आपल्याकडे. कारण का तर अंधश्रद्धा आहे खाण्याबद्दलची. काय खाल्लं पाहिजे मित्रांनो, जेव्हा इकडे आम्ही बघतो आमच्या मुलं जेव्हा शाळेत जातात आणि आम्ही काही गोष्टी खातो, तेव्हा आमची मुलं विचारतात की यातनं तुला काय प्रोटीन मिळत आहे आज, यातनं तुला काय मिनरल्स फायबर्स मिळत आहेत. म्हणजे एवढं अवेअरनेस असलं पाहिजे. पण आपल्याकडे आपण रोज काहीतरी एकच कुठलं तरी खातो आणि प्रोटीन्स कशातनं मिळत आहेत. आपण भरपूर गोड खातो, रोज आपल्या साखर टाकून कशातही साखरी टाकायच्या, कुठलेही पदार्थ तळून खायचे. याने आपले सगळे जे डिस्टर्बन्सेस येतात आणि इंडियन लोक जे ॲट-रिस्क झालेले आहेत. इकडे देखील पश्चिमी भागामध्ये भारतीय वंशाचे लोक हे जास्त धोक्यामध्ये आहेत कोरोनाच्या दृष्टीने आणि भारतात देखील अनेक तरुण लोकांना धोका झाला. याचं कारण हे आहे की आपण आहाराकडे नीट लक्ष देत नाही, आपण नीट झोप घेत नाही, आपण नियमित व्यायाम करत नाही. त्यामुळे आपली इम्युनिटी ही खराब होते आणि आपण स्ट्रेस देखील केवढा घेतो. एक एक व्यक्ती आपल्यातला 10-10 व्हॉट्सअपच्या ग्रुप्समध्ये असतो आणि एक भाजपचा ग्रुप असतो, एक सेक्युलर लोकांचा ग्रुप असतो, एक धार्मिक ग्रुप असतो, एक आपल्या गावाचा ग्रुप, एक आपल्या प्रोफेशनल लोकांचा, कामावरच्या लोकांचा ग्रुप, एक अशाच फ्रेंड्सचा ग्रुप, एक शाळेच्या बॅचमेट्सचा ग्रुप आणि सगळ्या ग्रुप्समधनं जी माहिती येते, ब्रेकिंग न्यूज येतात, या सगळ्याचा आपल्यावर प्रचंड नकारात्मक परिणाम होतो. स्ट्रेस येतो आणि रात्रीचं जर तुम्ही या ग्रुप्सवर सक्रिय राहिलात तर झोपमोड होते, त्याने इम्युनिटी कमी होते. स्ट्रेसने इम्युनिटी कमी होते आणि ज्या वेळात आपण बाहेर चाललं पाहिजे, वॉकला गेलं पाहिजे, त्या वेळात आपण ते फेसबुकवर, व्हॉट्सअपवर, युट्यूबवर बिझी असतो किंवा टीव्हीवर बिझी असतो. याने देखील आरोग्य खराब होतं. म्हणून या सगळ्याचा एक पुनर्विचार करण्याची ही वेळ आहे मित्रांनो. कोरोनामध्ये आपण आपलं काय चाललं आहे, मी काय खातो, मी काय खाते, मी व्यायाम करतो का, करते का, हे सगळं पुन्हा विचार करा. आणि शेवटचा मुद्दा की मानवी जीवन जे आहे मित्रांनो, हे खूप मौल्यवान आहे. मी हे आध्यात्मिक किंवा धार्मिक अर्थाने म्हणत नाही. तर कुठल्याही प्राण्याचं जीवन बघा, एखाद्या कीटकाचं जीवन बघा आणि मानवाचं जीवन बघा. आपण खरं नेचरने आपल्यावर एक फेवर केलेलं आहे, आपल्यावर पार्शालिटी केली आहे. आपल्याला मनमुराद कॅपॅसिटी दिली आहे, थिंकिंग पॉवर दिलेली आहे, फिजिकल ॲबिलिटीज दिल्या आहेत, आपण मशीन्स तयार केलेत, आपण विज्ञानाच्या आणि मेडिसिनच्या सहाय्याने स्वतःचं आयुष्यमान वाढवून घेतलं. हे सगळं असताना आपण आपलं हे मौल्यवान आयुष्य कसं घालवायचं, मी माझ्या नेमका आयुष्याचा पर्पज काय आहे, मी काय विचार करतो, माझं थिंकिंग कसं आहे, मी जातीयवादी, धर्मवादी, सांप्रदायिक थिंकिंग करतो की मी सेक्युलर थिंकिंग करतो, विवेकवादी थिंकिंग करतो, माझा विचार कशावर अवलंबून आहे. म्हणजे कोणीतरी सांगितलंय, कुठल्या तरी पुस्तकात लिहिलंय किंवा रूढी परंपरा यांचं पालन करणारा मी आहे की या सगळ्याला प्रश्न विचारणारा आहे. तुम्ही प्रश्न विचारता का? तुम्ही जे रोज कर्मकांड करता, तुम्ही जी कुठली विधी करता, हे का करतोय, का करते. काही बायका वडाला जे फेऱ्या घालतात किंवा देवळाला फेऱ्या घालतात, का घालतोय विचार करा. म्हणजे जर आपल्याला याच्या साध्या प्रश्नांचं जर उत्तर मिळत नसेल, त्याचा एव्हिडन्स मिळत नसेल, त्याचं लॉजिक कळत नसेल, तर ते केलं पाहिजे का? म्हणजे हा खरं सिंपल प्रश्न आहे. माझा असं म्हणणं आहे सगळ्यांना की एवढं मौल्यवान आयुष्य आहे आणि जर तुम्हाला खरंच तुमचं अस्तित्व शोधायचं असेल, तुमचा स्व शोधायचा असेल, तर प्रश्न विचारायला सुरुवात करा की हे का, असं का, खरंच का. आणि असे प्रश्न विचारायला सुरुवात केले की आपोआप विवेक जागा होईल आणि खरंच आयुष्याचं सार्थक होईल, मजा येईल आयुष्यामध्ये. तुम्हाला कुठल्याही रूढी परंपरा, बाबा, सद्गुरू हे कुठल्याच पाळायची गरज नसते सुखी आनंदी जीवनासाठी. सगळ्यात आनंदी जो देश आहे हॅपीनेसच्या लिस्टमध्ये तो फिनलंड आहे. UK 13वा आहे. या देशांमध्ये हे लोक कुठलेच असले कर्मकांड, बुवा, बाबा, सद्गुरू पाळत नाहीत, तरी हे आनंदी लोक आहेत.
हॅपी आहे, त्यांचं आयुष्यमान भरपूर आहे. 90चे आमच्याकडे UK मध्ये कोरोनामध्ये जे लोक मेले त्यात 35% लोक हे 90च्या वरचे आहे. म्हणजे इतक्या मोठ्या संख्येने लोक इथे 90च्या वर जगतात आणि ते सक्रिय असतात आणि हे कुठलेच कर्मकांड पाळत नाहीत. इकडे पश्चिमेमध्ये तर आता 30-40% लोक कुठलाच धर्म देखील लिहित नाहीत त्यांच्या कागदपत्रांवर, ते पाळत पण नाहीत. तर आपल्याला या गोष्टी विचार करायला सुरुवात केला पाहिजे की हे मी का पाळतो, हे पाळतो हे बरोबर आहे का, मी जे करतो मी विचार करतो बरोबर आहे का. बऱ्याच लोकांना आपल्या घरों से कहो हम हिंदू है, घरों से कहो हम मुसलमान है, तो भाई सही में आप सोचो की आप उस पर गर्व क्यों करते हो. बऱ्याच लोकांना आपल्या जातीचा गर्व असतो. विचार करा ही अस्मिता जी आहे धर्माची किंवा जातीची, भाषेची, प्रांताची, देशाची, या अस्मितेतून देखील एक मोठा इगो निर्माण होतो आणि इगो हे दुःखाचं कारण असतं. जेवढे इगोइस्टिक असाल तेवढं तुम्हाला नकारात्मक भावना असेल आणि दुःख असेल. हे साधं सायकोलॉजिकल प्रिन्सिपल आहे. तर हा विचार प्रत्येकाने करावा, प्रश्न विचारायला सुरुवात करावी. व्हाय हा विचारा म्हणजे तुम्हाला विवेक जागा होईल.